नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, घरकुल योजना 2025 राज्यातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर देणार. महाराष्ट्रात 30 लाखे घरे मंजूर. याची सविस्तर माहिती काय असणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राज्यातील प्रत्येक हक्काचे घर देणार. घरकुलसाठी ग्रामीण भागात 80,000 कोटीची गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्याने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल देणार. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते महाआवास अभियान अंतर्गत पुरस्काराचे वितरण. विक्रम संख्येने महाराष्ट्रासाठी घरकुलासाठी उद्दिष्टे मंजूर केल्याने केंद्रीय मंत्री श्री चौहान यांचे धन्यवाद. मुख्यमंत्री, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार. आता नव्याने 10 लाख घरकुलाचे पत्र मिळाल्याने जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी घरकुलाशिवाय नाही राहणार. प्रत्येकाला घर देणे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. घरकुलाची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्धार. राज्य शासनाच्या घरकुलासाठी 50,000 रुपये अधिक देण्याचा निर्णय. आजच क्षण अभिमानास्पद आणि ऐतिहासिक. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान. राज्य ग्रामीण भागातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केलेले संकल्प. या घरकुलाच्या माध्यमातून गरिबांना केवळ घर मिळणार नसून 20 लाख घरांच्या माध्यमातून होणाऱ्या 65,000 कोटीची गुंतवणुकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना. ग्रामीण विकास विभागाचा हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरते मर्यादित नसून आपल्या ग्रामविकास क्षेत्रात सामूहिक यश आणि प्रयत्नांचा. अजित पवार. आपले घर हे फक्त वास्तू नसून स्वाभिमान, सुरक्षितता आणि सध्याचा आधार असतो. हा आधार राज्यातील लाखो नागरिकांना मिळाला. भागासाठी 30 लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.